सगळ्यांना शुभ सकाळ। आज आपण नाचणीचे लाडू करणार आहे। आता थंडी संपली, उन्हाळा चालू झालाय, म्हणून आपण नाचणी थंड असते म्हणून नाचणीचे लाडू करणार आहे आपण। आता नाचणीचे लाडू कसे करायचे बघूया। दोन वाट्या मी नाचणी घेतलेली, पीठ घेतले नाचणीचं। नाचणीचं पीठ मी सत्व करून घेतलेलं आहे, मोड आणून धुवून वाळवून मोड आणून दळून आणलेली आहे आणि चांगली बारीक सुजीच्या चाळणीने चाळलेली नाचणीचं पीठ आहे हे। आता याला कोरडच भाजून घ्यायचं चांगलं। नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं, आयर्न असतं आणि नाचणी ही सगळ्यांसाठी चांगली असते नाचणी खायला, म्हणून उन्हाळ्यात आवर्जून सगळे नाचणी खातात। कोणी भाकरी खातं, कोणी नाचणीचे लाडू खातं, कोणी बिस्किट खातं। आपण आता हे चांगलं पहिलं कोरडच भाजून घ्यायचे चांगलं। कोरडं चांगलं भाजलं का तूप पण कमी लागतं आणि पीठ लवकर भाजतं सुद्धा। काय होतं, लगेच तूप घातलं का भाजत नाही लवकर पटकनी, म्हणून आधी कोरडच चांगलं भाजून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं चांगलं। आपण आता याच्यात घालणार आहे तूप। नाचणीला भरपूर तूप लागतं। आपण आता लागत लागत तूप घालूया। जसं भाजेल तसं नाचणीत तूप घालायचं। तुपाच्या गाठी फोडून घ्यायच्या चांगल्या अशा। नाचणीला चांगली मेहनत घ्यायची, भाजायचीच मेहनत असते याला। नाचणीचा लाडू म्हटलं का भाजायची मेहनत आली। लहान मुलांना प्रवासात घेऊन जायला छान ऑप्शन आहे हा लाडूचा। आपण हा लाडू नंतर जास्त लहान मुलं असतील तर दुधात, प्रवासामध्ये दुधात किंवा पाण्यात मिक्स करून दिला तरी चालतो। हे बघा चांगलं तूप आता याला हे झालंय। मी आता याला अजून थोडंसं तूप घालणार आहे। नाचणीच्या लाडूला भाजण्याची चांगली मेहनत असते, सारखं हलवावं लागतं याला, अजिबात थांबायचं नसतं हलवायला। नाचणीच्या पिठाला चांगलं तूप सुटलंय। जितकं तूप सुटेल तितकं चांगलं भाजलं जातं। हे बघा सगळीकडून असं कढईत पीठ सोडायला लागलीये आणि तूप पण सोडतीये। अजून थोडा वेळ अजून याला भाजून देऊया आपण जरा चांगलं। जितकं चांगलं भाजेल तुपात तितकं खमंग लाडू लागतात हे। आता आपण याच्यात घालणार आहे ड्रायफ्रूट। ड्रायफ्रूट याच्यात का घालायचंय तर याच्यात आता चांगले भाजून निघतील तुपामध्ये। अजून आपण याला ह्या पिठाला 5 मिनिटं भाजणार आहे। मग ह्या पिठात छान भाजून निघतात ड्रायफ्रूट्स
खरपूस होतात असे खमंग कडक. सेपरेट भाजायची काही गरज लागत नाही याला. तुम्हाला ड्रायफ्रूट नसेल घालायचं तरी चालतंय. प्लेन लाडू पण सुंदर लागतो याचा. हे बघा ड्रायफ्रूट सुद्धा आपल्या याच्यात लालसर झालेले असे खरपूस भाजलेले आहे. आता आपला याचा गोळा तयार झालेला आहे. हे बघा कढई सोडायला लागलं का समजायचं आपलं पीठ भाजलेलं आहे. हे बघा कसा गोळा झालेला तयार आहे. आता आपण याला गॅस बंद करूया याचा. थोडा वेळ 5 मिनिटं याला जरा थंड होऊन देऊन आणि मग साखर घालूया याला. हे आपलं आता थंड झालेलं आहे. थोडस असं कोमट आहे, कोमट. जास्त थंड पण नाही आणि जास्त गरम पण नाही. आपण आता याला पिठी साखर घालणार आहे. आपण याला पिठी 2 वाट्या पीठ होतं. आता याला 1 वाटी पिठी साखर घालूया. थोडीशी कमी घालूया पाहिजे तर लागत लागत बघायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला किती गोड पाहिजे तसं करा. मी आता याला हातानेच मळून घेते चांगलं. नाचणीला थोडंसं गोडसरच लाडू चांगले लागतात. साखर चांगली याला मळून मळून घ्यायची आहे. चांगलं मळलं ना याला तूप चांगलं रिलीज होतं असं. आता याच्यात मला वेलची घालायची थोडीशी. अर्धा चमचा वेलची घालणार आहे, वेलची पूड. आता आपण याचा लाडू वळून घेऊया. छोटे छोटे लाडू वळायचे त्याचे. तूप चांगलं असं हे झालं पाहिजे, रिलीज झालं पाहिजे तुपाचं. छान असा लाडू वळून झालेला आहे आपला. आता दुसराही लाडू असाच वळून घेते मी. असं केल्यामुळे याला तूप सुटतं असं छान आणि चकाकीपणा येतो लाडूला. हे बघा दुसराही लाडू आपला तयार करून झालाय. आपण आता सगळे लाडू असेच वळून घेऊया. आपला नाचणीचा लाडू वळून झालेला आहे. मऊसूद असे छान असे मऊसूद लाडू तयार झालेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.